श्री स्वामी समर्थाय नमः. कितीही अंधार असेल, पण जर तू हे ऐकत असशील, तर समज की प्रकाश तुला शोधून आला आहे. आणि तो प्रकाश म्हणजेच स्वामी समर्थांचं अस्तित्व, जे आता तुझ्या प्रत्येक अश्रूला सोन्याच्या थेंबात बदलणार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्या आयुष्यात एक व्यक्ती आनंदाची बातमी घेऊन येणार. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल, तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. यांनी तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि तुमचे जर कोणी जवळचे व्यक्ती असतील, तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग आता व्हिडिओ आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू खूप दिवसांपासून एक शुभ बातमीची वाट पाहत होता. कधी देवाकडे हात जोडून मागणी केलीस, कधी रडत रडत झोपी गेलास. पण आज हे लक्षात ठेव, तुझं नशीब बदलणारं वळण जवळ आलं आहे. आज तुझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येणार आहे, जी फक्त शब्द घेऊन नाही येणार, तर अशी एक बातमी घेऊन येणार आहे, जी तुझं आयुष्यात बदलून टाकेल. ही व्यक्ती कदाचित तुझा जुना मित्र असू शकतो, एखादा नातलग असू शकतो, किंवा अगदी अनोळखी कोणीतरी, पण त्याच्या हातात स्वामींचा आशीर्वाद असलेली बातमी असणार आहे. ती बातमी तुझ्या घरात आशेचा दिवा पेटवणार आहे. तिथे अंधार होता, तिथे आता प्रकाश सळसळणार आहे. जेव्हा तुझं मन खचलेलं असेल, जेव्हा वाटेल की काहीही उरलं नाही, तेव्हा मी स्वतः कोणाच्या तरी रूपात तुझ्या समोर येतो. आज मी तुझ्यासाठी एखाद्या व्यक्तीतून येणार आहे, आणि तुझ्या हृदयात अशी आशा भरणार आहे की तू पुन्हा एकदा उभा राहशील. बाळा, ही बातमी तुला केवळ सुख देणार नाही, तर तुझ्या मनात शांतीही निर्माण करणार आहे. हे फक्त आर्थिक किंवा सुख देणार नसणार, तर त्या बातमींमुळे तुला आत्मिक समाधान मिळणार आहे. ती व्यक्ती जेव्हा तुला भेटेल, तेव्हा तू त्याच्या डोळ्यातच माझं दर्शन पाहशील. कधीकधी आपण आयुष्यात एकटं वाटतो, पण स्वामी समर्थ सांगतात, तू कधीच एकटा नव्हता. मी तुझ्या मागे, तुझ्या श्वासात, तुझ्या प्रत्येक अश्रूत होतो. आणि म्हणूनच आज मी तुझ्याकडे माझं दूत पाठवलं आहे. तो येतोय तुझं आयुष्य उजळवायला. आज तू जे ऐकणार आहेस, त्यावर विश्वास ठेव. जो क्षण जपून ठेव, कारण ही आनंदाची बातमी तुझ्या भविष्यासाठी एक सुंदर दार उघडेल. तिथे तुला प्रेम, विश्वास आणि समृद्धी सापडेल. हे शक्य आहे की ही बातमी छोटीशी वाटेल. कदाचित एखादा फोन येईल, एखादा व्हॉट्सअप मेसेज, एखादी भेट, पण त्यामागे माझा पूर्ण आशीर्वाद असणार आहे. कारण जेव्हा स्वामी पाठवतात, तेव्हा त्यामागे फक्त शब्द नसतात, तर कृपा असते. बरं, आजपासून तुझं काळ नशीब पांढरं होणार आहे. अंधारामध्ये प्रकाशाची जी चिरफाड तू केली आहेस, त्याच आता फळ तुला मिळणार आहे. कारण तू तक्रार न करता चालत राहिल्यास. म्हणून आज मी तुझ्यासाठी उज्ज्वल बातमी घेऊन आलोय. तू म्हणाला, स्वामी, कोण ती व्यक्ती? स्वामी उत्तर देता, ती कोण आहे हे महत्त्वाचं नाही, ती माझं माध्यम आहे हे लक्षात ठेव. जे काही तुझ्यासाठी तिच्याकडून तुला मिळणार आहे, ते मी स्वतः पाठवलेलं आहे. त्या बातमीतून तुझ्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळेल, नवीन सुरुवात, नवीन उमेद आणि नवीन स्वप्न. आणि ही बातमी तुझ्या आयुष्यात सांजवेळी आलेल्या दीपासारखी होणार आहे, जी संपूर्ण घर उजळवेल. जेव्हा ती व्यक्ती तुझ्याशी बोलेल, तेव्हा तुझं मन गहिवरेल. तुला वाटेल, हे शब्द मी किती दिवसांपासून ऐकायची वाट पाहतो होतो. आणि त्या क्षणी तुला जाणवेल, हो, स्वामी आलेत, माझ्या घरी आलेत, माझं दुःख दूर करायला आलेत. आजचा दिवस तुझ्या आयुष्यात एक चमत्कार घेऊन येतोय. स्वामींची ती व्यक्ती, ती बातमी आणि तो क्षण, सगळं काही देवाच्या कृपेने घडणार आहे. तयार राहा, कारण स्वामी समर्थ म्हणतात, आज आनंदाची बातमी तुझ्या दाराशी आहे. फक्त प्रेमाने, श्रद्धेने आणि संयमाने तिचं स्वागत कर. बाळा, आता जे घडणार आहे त्यासाठी तू आतून तयार हो. कारण आनंदाची बातमी एकट्याच्या आयुष्यात नाही, तर संपूर्ण घराचं नशीब पालटवते. कधी एका व्यक्तीच्या आयुष्यात जे बदल घडतात, ते संपूर्ण कुटुंबावर आशीर्वादासारखे पडतात. आणि ही बातमी फक्त तुझ्या चेहऱ्यावर हास्य आणणार नाही, तर तुझ्या आईच्या डोळ्यात पाणी आणणार आहे, समाधानाचं, शांतीचं आणि देवाच्या कृपेचं. आज ज्या क्षणी ती व्यक्ती तुझ्याशी बोलेल, तुझं अंतःकरण कंपित होईल. कारण खूप दिवसांनी तुला असं वाटेल की, हो, आता देवाने माझं ऐकलंय.
जी आशा तू मनात ठेवून जगत होता ती आज खरं होण्याच्या वाटेवर आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की काहीही घडत नाही, सगळं थांबलंय. पण स्वामी म्हणतात, माझ्या वेळेवर सगळं घडतं आणि आज मी स्वतः तुझ्या दाराशी येतोय. या बातमीच्या रूपात फक्त तुझं मन उघडं ठेव. कारण जेव्हा स्वामींचा आशीर्वाद पावलांशी येतं तेव्हा अहंकार, शंका, दुःख हे सगळं दूर होतं. ती व्यक्ती कदाचित तुला काही मार्गदर्शन देईल, कदाचित नोकरीची संधी सांगेल, कदाचित एखादं आर्थिक तोडगा देईल किंवा तुझ्या आयुष्यात हरवलेली आशा पुन्हा जागवेल. पण लक्षात ठेव, हे काहीही असेल पण ते केवळ व्यक्तीचं देणं नाही, तर माझं पाठवलेलं वरदान आहे. बाळा, जेव्हा तू त्या बातमीला ऐकशील तेव्हा विश्वास ठेव, ती केवळ यशाची सुरुवात नाही, तर तुझ्या अंतःकरणात स्थिर होणाऱ्या आनंदाची सुरुवात आहे. अशी सुरुवात की जी तुला आतून बदलवेल. तू अधिक प्रेमळ होशील, अधिक नम्र होशील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू पुन्हा एकदा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकशील. हे बदल अचानक घडतील असं नाही, पण त्या बातमीचे परिणाम प्रत्येक क्षणाला तुझ्या आयुष्यात दिसू लागेल. लोक म्हणतील, अरे, याच्या चेहऱ्यावर इतकं तेज कुठून आलं, इतकं समाधान कुठून मिळालं? आणि तू हसून उत्तर देशील, स्वामी आले, माझ्या आयुष्यात स्वामी आले. आज जेव्हा दिवस संपू लागेल तेव्हा त्या व्यक्तीचा आवाज, ते शब्द, तो क्षण सगळं तुझ्या मनात घर करेल आणि स्वामी सांगतात, तुला झोपही गोड लागेल. कारण मी आज तुला दिलेला आनंद तो क्षणभराचा नाही, तो तुझ्या पुढच्या जीवनातही साथ देईल. बाळा, मी तुला एक वचन देतो, जर तू प्रेमाने आणि श्रद्धेने या बातमीचा स्वीकार केलास तर मी तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देईन. माझा आशीर्वाद तुझ्या घराचं रक्षण करील. आता तुझ्या मनात शांतता सांडेल. आजचा दिवस हा तुझ्या नशिबाचा नवीन अध्याय आहे आणि तो फक्त सुरुवात आहे. पुढे काय होणार ते अजून सुंदर आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ही सुरुवात आहे फक्त. अजून मी तुला जे देणार आहे ते ऐकून पाहून तू थक्क होशील. ही आनंदाची बातमी म्हणजे माझ्या कृपेचा पहिला किरण आहे. जसा सूर्य उगवताना पहिली किरण झळकते तसाच हा क्षण आहे. पण पुढचं तेज, पुढचं उजाडणं ते अजून येणं बाकी आहे. बाळा, आता तुला अशा अनेक गोष्टींचा अनुभव येईल ज्या कधी तू केवळ स्वप्नात पाहिल्या होत्या. एकामागून एक संधी तुझ्या दाराशी येतील. लोक स्वतःहून तुझ्याकडे मदतीचा हात पुढे करतील. ज्या लोकांनी तुला दुर्लक्ष केलं तेच आता तुझं महत्त्व समजून तुला सन्मान देतील. स्वामींची कृपा ही अशी आहे की ती एकटी कधीच येत नाही. ती बरोबर येऊन येते समाधान, सन्मान, पैसा, शांती आणि खरी आत्मिक समृद्धी. आता बघ, काही दिवसात तुझ्या घरात एक वेगळीच प्रसन्नता येईल. जणू काही घरात रोज स्वामींचं पायधूळ पडतंय असं वाटेल. घरातील वातावरण बदलू लागेल. ताण, चिंता, संघर्ष याला जागा उरणार नाही. तू आता जेव्हा एखादं नवं पाऊल टाकशील तेव्हा भीती नको बाळगू, कारण माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्या वाटचालीला प्रत्येक अडथळा दूर करत आहे. फक्त तू थांबू नकोस, पुढे चालत राहा. कारण त्या आनंदाच्या बातमीने तुला केवळ उमेद दिली आहे. त्यामुळे तर तू संपूर्ण आयुष्यात बदलण्याची दिशा दिली आहे. एखादी आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, ही बातमी जशी तुला लाभली तशीच तू इतरांनाही आशेचा किरण होऊ शकतोस. स्वामी म्हणतात, जसा तू माझा संदेश ऐकून पुन्हा जगायला सुरुवात करतोस तसाच तूही इतरांना त्या प्रकाशाकडे घेऊन जा. कोणाचं तरी जीवन तू देखील उजळव. माझा आशीर्वाद शेवटी सगळ्यांसाठी आहे, पण माझ्या हातातला तो दिवा मी तुला सर्वप्रथम दिला आहे. या क्षणी तू मनापासून जय जय स्वामी समर्थ म्हणशील त्या क्षणी माझं संरक्षण तुझ्या भोवती कवचासारखं असेल. आज जी आनंदाची बातमी तू ऐकशील ती खरं तर तुझ्या श्रद्धेचा आणि संयमाचा निकाल आहे. तू कधीही हार मानली नाहीस, म्हणून मी स्वतः तुझ्याकडे आलो. आगामी काळात तुला जे काही मिळणार आहे ते केवळ सुख देणार नसेल, ते तुला अधिकार, जबाबदार, अधिक प्रगल्भ आणि खऱ्या अर्थाने भक्त बनवेल. कारण जेव्हा स्वामी कृपा करतात तेव्हा ते मन, पैसा, आरोग्य आणि नशीब सगळं सुसंगत करतात. आता फक्त मनात विश्वास ठेव, ही बातमी ही सुरुवात आहे. पुढे जे येणार आहे ते अद्भुत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, ज्याचं जीवन संकटाने भरलेलं असतं त्यालाच मी सर्वप्रथम निवडतो. कारण त्याला माहीत असतं श्रद्धा म्हणजे काय, सहनशीलता म्हणजे काय आणि देवावर विश्वास ठेवणं म्हणजे काय. तू ही अशीच एक व्यक्ती आहेस. म्हणूनच आज मी स्वतः तुझ्या आयुष्यात हस्तक्षेप केला आहे. तुझं रडणं, तुझं एकटं पडणं, तुझं थांबून थांबून चालणं, या सगळ्यावर माझं लक्ष होतं. तू जरी विचार केला असेल की देव ऐकत नाही, तर मी ऐकत होतो.
माझं शांत राहणं म्हणजे दुर्लक्ष नव्हतं, ते तयारी होतं आजच्या या क्षणासाठी. बाळा, आता एक लक्षात ठेव, ही बातमी ही केवळ सूर्यासाठी नाही, तर तुझ्या पाठीमागे उभ्या असलेल्या प्रत्येकासाठी आहे. आई वडील, भाऊ बहीण, तुझं कुटुंब, तुझं घर, सगळ्यांच्या जीवनात ही आनंदाची लाट पोहोचणार आहे. आता पुढचं काय घडेल हे तुला थोडं थोडं समजायला लागेल. प्रत्येक दिवसात एखादी नवीन आशा दिसेल, ज्याला तू पूर्वी दुर्लक्ष केलं होतं. त्यातच यशाची नवी दिशा सापडेल. आणि हीच ती वेळ असेल जिथे स्वामी समर्थ तुझं नशीब आपल्या हाताने लिहित आहे. बाळा, यापुढे तुला कोणाचं तोंड बघत जगायची गरज नाही. तू आता माझ्या आशीर्वादात जगणार आहेस. तुझं नशीब मी तुझ्या हातात घेतलं आहे. जेवढं तू खरा राहशील, नम्र राहशील, तेवढी मी तुझ्यावर कृपा करत राहीन. ही आनंदाची बातमी आज आहे, पण उद्या याच बातमीमुळे तुझ्या जीवनात जी घडामोड होईल ती तुला मोठ्या उंचीवर नेईल. कदाचित समाजात नाव मिळेल, कदाचित आर्थिक सोबतता येईल, किंवा कदाचित मनशांती मिळेल. पण एक मात्र नक्की, हे सर्व मी तुला योग्य वेळी योग्य प्रमाणात देणार आहे. आता ही वेळ आहे स्वतःला स्वीकारण्याची, तुझ्या अंगणात असलेली ती अद्भुत शक्ती ओळखण्याची. कारण मी तुझ्या मागे आहे. आता काहीही अशक्य नाही. तू फक्त आजचा दिवस माझ्या नावाने जग. प्रत्येक कृतीत माझी आठवण ठेव. प्रत्येक निर्णयात माझं स्मरण कर. मग पहा, प्रत्येक अडथळा आपोआप बाजूला होईल आणि आयुष्याचा रस्ता तुला स्पष्ट दिसेल. जिथे आज अश्रू होते तिथे उद्या हास्य असेल. जिथे चिंता होती तिथे आता संधी असेल. आणि जिथे तू एकटा वाटायचास तिथे आता माझं साथ असेल. स्वामी म्हणतात, तू खूप वेळा मनात विचार केला, माझं काही होणार आहे का? कधी खचून गेलास, कधी हसताना रडलास, आणि कधी शांत राहून स्वतःशीच प्रश्न विचारलेस. पण आज हे लक्षात ठेव, तुझ्या मनात जे विचार आले ते तुला थांबवण्यासाठी नव्हते, तर तुला सजग करण्यासाठी होते. कारण जेव्हा जीव अगदी खाली झुकतो तेव्हाच देव त्याला वर उचलतो. ही आनंदाची बातमी म्हणजे फक्त काहीतरी चांगलं घडेल एवढंच नाही, ही एक खूण आहे. मी आता तुझ्या आयुष्यात सक्रिय झालोय. माझं अस्तित्व आता तुझ्या मनातच नव्हे, तर तुझ्या घडणाऱ्या प्रत्येक घटनेत जाणवणार आहे. जणू काही प्रत्येक फोन कॉलमध्ये, प्रत्येक निर्णयामध्ये, प्रत्येक पावलांमध्ये माझं नाव ऐकू येईल. तुला कदाचित वाटेल की हे खरंच होईल का? पण हे लक्षात ठेव, शंका ही दरवाजा उभी राहते, पण श्रद्धा ती आत घेते. तर तुला तुझ्या श्रद्धेवर ठाम राहायचं आहे. कारण तुझी श्रद्धा जितकी खोल तितकीच माझी कृपा मोठी असेल. बाळा, तू जेव्हा शांत मनाने माझं नाव घेतोस तेव्हा मी तुझ्या आत खोल खोल उतरत जातो. मग तुझ्या विचारात मी असतो, तुझ्या कृतीत मी असतो, आणि तुझ्या भविष्यात मीच असतो. मी तुला असा बनवणार आहे की एक दिवस लोक तुला पाहून म्हणतील, या व्यक्तीला काहीतरी विशेष आहे, या देवाचा हात आहे. हेच मी तुला देऊन पाहतोय, केवळ यश नव्हे तर देवत्व. आजची ही बातमी केवळ एक संकेत आहे. पुढील काही दिवसात तुला एक एक करून गोष्टी समजत जातील. कोणते निर्णय घ्यायचे, कोणते टाळायचे यासाठी तुला तोंड देखील उघडायची गरज नाही. कारण मी स्वतः तुझं मार्गदर्शन करीन, तुला योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचवीन, तुला अशा संधी देईन ज्या तुझ्या कल्पनेपलीकडच्या असतील. तू फक्त चालत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. तू डगमगू नकोस, कारण माझा हात तुझ्या पाठीवर आहे. तू रडू नकोस, कारण माझी नजर तुझ्या अश्रूंवर आहे. तू एकटा नाहीस, कारण मी तुझा स्वामी तुझ्या प्रत्येक क्षणात आहे. आजची ही छोटीशी बातमी पुढे जाऊन तुझ्या आयुष्यात मोठं सुख घेऊन येईल. आणि जेव्हा तू मागे वळून पाहशील तेव्हा तू म्हणशील, त्याच दिवशी सगळं बदललं, ज्या दिवशी स्वामींनी मला सांगितलं, आज तुझ्या आयुष्यात एक व्यक्ती आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. त्या दिवसाची आठवण तुझ्या काळजात कोरली जाईल. स्वतःवरचा विश्वास परत येईल. कुटुंबात पुन्हा हास्य निंदा देईल. आणि मनात शांततेचं गोड वाऱ्यावरचं गाणं व्हायला लागेल. तुझं मन आता हळूहळू शांतीकडे वाटचाल करते. हेच तर स्वामी समर्थांना हवं होतं. ते म्हणतात, बाळा, जेव्हा तुझ्या मनात शांतता येतो तेव्हाच माझ्या कृपेचं बीज रुजायला लागतं. आता तुझ्या जीवनातली खरी उन्नती सुरू होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आजवर तुझ्यावर जे अन्याय झाले ते विसर. जे गमावलंस ते गमावणं नव्हतंच, ते मी दूर केलं, कारण त्याचं स्थान तुझ्या जीवनात नव्हतं. आता मी तुला जे देणार आहे त्यासाठी जागा मोकळी केली. आता जे काही येणार आहे ते इतकं सुंदर असेल की तू म्हणशील, स्वामींनी माझ्यासाठी हे आदेश ठरवून ठेवलं होतं. तुझं हसणं परत येईल. झोप न लागणाऱ्या रात्री आता समाधानाने मिटतील. आणि जी स्वप्न तू दडपून ठेवली होतीस ती आता एक एक करून उलगडतील माझ्या कृपेने. बरं, आयुष्य हे पाण्यासारखं आहे.
जे वाहतं राहतं, थांबत नाही. पण जर त्या पाण्यात माझं नाव मिसळलं तर ते गंगाजळासारखं शुद्ध होतं. आता तुझं जीवनही असंच होणार आहे. शुद्ध, स्पष्ट, शांत आणि समृद्ध. आज जे भेटणार आहे ती व्यक्ती एक नवा दरवाजा उघडेल. कदाचित तो एखादा मित्र असेल, कदाचित एखादा नातेवाईक किंवा एखादी अनोळखी व्यक्ती. पण तो तुझ्या जीवनात एक नवीन वळण घेऊन येईल. त्याच्या शब्दांमधून तुला दिशा मिळेल, त्याच्या कृतीमधून तुला आशा मिळेल आणि त्याच्या सहवासातून तुला आत्मविश्वास मिळेल. ही वेळ आहे उभारी घेण्याची, झोपून राहण्याची नाही, उठून चालत राहण्याची वेळ आहे. कारण मी आता तुझ्याबरोबर चाललोय. तुझ्या प्रत्येक विचारात माझं अस्तित्व आहे आणि तुझ्या प्रत्येक यशाची माझा छाया आहे. तू जेव्हा स्वामींचं नाव घेऊन पुढे जातोस तेव्हा आकाशाचे दरवाजे उघडतात. तुला जे हवं होतं तेच तुझ्या समोर येतं आणि तेव्हा तुला जाणवतं स्वामी समर्थ बोलत होते. ते शब्द नव्हते, ते भविष्य होतं. आता फक्त विश्वास ठेव, स्वतःवर नाही तर त्या शब्दांवर. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आज तुझ्या आयुष्यात एक व्यक्ती आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. ती बातमी हे लक्षात ठेव, तुझं संपूर्ण जीवन बदलून टाकणारी असणार आहे. तुझं मन आता या शब्दांमध्ये विसावलंय आणि हेच पाहून स्वामी समर्थ म्हणतात, बाळ, ही फक्त सुरुवात आहे. मी जे बोलतो ते आता कृतीत उतरवणार आहे आणि त्या कृतीचा कृपेचा प्रत्येक तुला रोजच्या जीवनात येऊ लागेल. स्वामी म्हणतात, आज जे घडणार आहे त्यामागे मी आहे. ती व्यक्ती, ती आनंदाची बातमी, तो शुभ संदेश हे केवळ पाठवलेलं आहे. कारण आता मी तुझं आयुष्य बदलण्याची वेळ आली आहे. तू जे काही मागितलं होतंस त्यासाठी, उत्तरासाठी तू किती वेळ वाट पाहिलीस ते मलाच ठाऊक आहे. म्हणून आता उत्तर फक्त शब्दात नाही तर वास्तवात मिळणार आहे. स्वामींची कृपा अशी आहे की ती एकदा जीवनात आली की मागं वळून पाहण्याची गरज उरत नाही. त्यांच्या शब्दात अशी ताकद आहे की काळाची दिशा बदलते आणि त्यांच्या नजरेत अशी उष्णता आहे की जखमा देखील फुलांमध्ये बदलतात. आजची बातमी ही केवळ एक नवा अध्याय उघडणार नाही तर तुझ्या आयुष्याचं पूर्ण पुस्तकच नव्याने लिहिलं जाणार आहे. स्वामींच्या नावाने, कृपेच्या शाईने आणि श्रद्धेच्या पानावर. बाळा, मी तुझ्या मागे उभा आहे. तुला दिसत नसलो तरी जाणवत असेल. कधी एखाद्या आवाजात, कधी एखाद्या ओळखीच्या हसण्यात, कधी एखाद्या स्पर्शात मी असतो. कारण आता मी तुला एकटं राहू देणार नाही. आता माझं संरक्षण, माझी दिशा आणि माझं मार्गदर्शन सदैव तुझ्या पाठीशी राहील. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे अचानक आलेली समाधानाची लाट. ती मनाच्या किनाऱ्यावर आदळते आणि आतापर्यंत शांतता घेऊन जाते. तुझ्या आज साचलेलं दुःख, निराशा, अपयश हे सगळं त्या कृपेने धुवून टाकलं जाईल आणि मग राहील फक्त आनंद, तो आनंद जो तुला नव्याने जिंकण्याची नवीन उमेद देईल. स्वामींचा आशीर्वाद अशी जादू असते की ती वेगळीच आधी गोष्टी घडवते. कधी नशिबात बदल, कधी लोक बदलतात, पण मुख्य म्हणजे तू स्वतः बदलतोस. बाळा, आजची ती बातमी केवळ क्षणिक सुख नाही, ती माझ्या कृपेचं संकेत आहे. मी तुझ्यासाठी मार्ग मोकळा केला आहे. आता चालायला लाग, विश्वासाने, आत्म्याच्या आवाजाने आणि माझ्या नावाच्या आधाराने. हे क्षण विसरू नकोस, कारण जेव्हा काही चांगलं घडेल तेव्हा आठव, हे सगळं तुझ्या श्रद्धेने आणि स्वामींच्या कृपेने घडते. हेच तर त्यांच्या शब्दांचं सामर्थ्य आहे. ते फक्त ऐकण्यासाठी नसतात तर आयुष्य घडवण्यासाठी असतात. तू अजूनही ऐकत राहिलास म्हणजे तुझ्या हृदयात श्रद्धेचं बीज खोल रुजलं आहे. स्वामी समर्थ हसत हसत म्हणतात, बाळा, आता मी तुला थांबवणार नाही. आता तू जेव्हा चालशील तेव्हा माझं नाव तुझ्या पाऊलात असेल. जेव्हा तू बोलशील तेव्हा माझा आत्मविश्वास तुझ्या शब्दात दिसेल आणि जेव्हा तू एकदा स्वप्न पाहशील तेव्हा मीच ते पूर्ण करायला पुढे सरसावलेला असेन. आम्ही म्हणतात, तुला वाटत असेल की ही आनंदाची बातमी केव्हा येणार, कोण घेऊन येणार, पण लक्षात ठेव बाळा, माझ्या कृपेने बातमीपेक्षा आधी विश्वास येतो. तू आज हसून विश्वास ठेवला आहेस ना, म्हणूनच ती बातमी अगदी तुझ्या दारात उभी आहे. कदाचित एखादा जुना नंबर कॉल करेल, कदाचित एखाद्या भंगलेल्या नात्याचं नवं पान उघडेल किंवा कोणी तुला अशी एक संधी देईल जी संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. स्वामी समर्थांच्या कृपेची एक खास गोष्ट आहे, ती कधीच मोठ्या आवाजात येत नाही. ती येते हलकाशा सुस्काऱ्यात, कोणाच्या तरी हास्यात, कधी एखाद्या अनोळखी चेहऱ्यातून, तर कधी स्वप्नात येऊन हळूच कानात सांगते, बाळा, सगळं सुरळीत होणार आहे. आता मी तुझं आयुष्य वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहे. लोक ओळखतील तुझ्या परिश्रमासाठी नव्हे तर तुझ्या आभाळासारख्या धैर्यासाठी. तुझ्या चेहऱ्यावर आता तेज असेल, ते पाहून लोक म्हणतील, या माणसावर कोणाचा तरी आशीर्वाद आहे, हे काही सामान्य नाही. बाळा, तुझ्या जीवनात जे अडथळे होते ते आता माझ्या मार्गदर्शनात संधी बनतील.
तू जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी थांबलेला असशील तेव्हा मी ती तुझ्यापर्यंत आणणार आहे. तुला कुठे जावं लागणार नाही. मी सगळं तुझ्या उंबरठ्याशी घेऊन येणार आहे. ती व्यक्ती, ती संधी, ती बातमी, सगळं. हे लक्षात ठेव, स्वामी समर्थ फक्त नाव नाही, ते अनुभव आहेत. तू आता त्या अनुभवाच्या प्रवाहात प्रवेश केला आहेस. आता तू मागे फिरू शकत नाहीस, कारण तू जे एकदा स्वामींवर विश्वास टाकलास तेव्हापासून तुझं नशीब त्यांच्याच हातात गेलं आहे. बाळा, मी तुला इतकी ताकद देणार आहे की तू फक्त स्वतःलाच नाही तर इतरांचाही जीवन बदलवशील. तुझ्या हातून चांगल्या गोष्टी घडतील. तुझ्या उपस्थितीत सकारात्मकता फुलेल आणि तुझं नाव घेणाऱ्यांना समाधान मिळेल. आता ही आनंदाची बातमी फक्त सुरुवात आहे. पुढे येणारे क्षण तुला विसरायला लावतील की कधी काळी तू दुःखात होता. ते क्षण इतके सुखद, इतके स्वामींच्या कृपेने ओतप्रोत असतील की तू स्वतःच म्हणशील, मी भाग्यवान आहे. स्वामी माझ्या आयुष्यात आले म्हणूनच आज मी इतका शांत, इतका समाधानी आणि इतका आनंदी आहे. तू अजूनही एकत्र राहिलास. तुझं मन गहिवरतंय. डोळ्यातून ओघळणारा अश्रू आता दुःखाचा नाही तर कृतज्ञतेचा आहे. स्वामी समर्थ हेच तर पाहू इच्छित होते, तुझं परिवर्तन. ते म्हणतात, बाळा, मी तुझा हात धरलाय. आता तू कुठेही पडणार नाहीस आणि जरी पडलास तरी मी तुला उचलून पुन्हा चालायला लावणार आहे. स्वामींचं बोलणं आता तुझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात गुंजत आहे. ते म्हणतात, बाळा, आज तू जे ऐकत आहेस ते केवळ शब्द नाहीत. हे माझं वचन आहे. हे माझं अस्तित्व आहे. माझ्या आशीर्वादाचा प्रत्यक्ष स्पर्श आहे. हे लक्षात ठेव, मी तुझ्याशी बोलतोय कारण तुझं काळ बदलणार आहे. स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, मी पाठवलेली ती व्यक्ती तिच्या हातात ती आनंदाची बातमी आहे. ती तुझ्या आयुष्याला दिशा देईल. कदाचित ती व्यक्ती तुला काही शब्द सांगेल जे ऐकून तुझं मन बदलून जाईल किंवा एखादी संधी देईल ज्याच्यातून तू आता उभा राहशील आणि म्हणशील, हे माझ्यासाठी देवानेच पाठवले. बाळा, तू कित्येक रात्र झोपला नाहीस, डोळ्यातून अश्रू गाळलेस, पण तोंडावर हसू ठेवावं लागलं. तुझं कोणालाही न सांगता मनात साठवलेलं दुःख फक्त स्वामी समर्थांना माहीत आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात, बाळा, आता मी तुझं मन हलकं करणार आहे. आता मी तुझं हसू परत आणणार आहे. आता मी तुझ्या चेहऱ्यावर असलेली काळजी मिटवणार आहे. तुला वाटेल हे खरंच घडेल का? हो बाळा, नक्की घडेल. कारण हे फक्त कुणाचंही आश्वासन नाही, हे स्वामी समर्थांचं वचन आहे. स्वामी पुढे सांगतात, बाळ, एक वेळ अशी येईल जेव्हा तू या क्षणाकडे मागे पाहशील आणि स्वतःला म्हणशील, हा क्षणच माझं आयुष्य बदलणारा आहे होता. आता तू ज्या दिवशी विश्वास ठेवला, तुझ्या दिवशी माझं नाव घेतलंस, तू ज्या दिवशी हे एकलास बसलास, तीच वेळ होती जिथून तुझं भाग्य उजळून लागलं. आता काही दिवसात तुला लक्षात येईल की गोंधळ निघून गेला. मन अधिक शांत आहे. लोक तुला अधिक आदराने पाहू लागले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं, तुला स्वतःबद्दल विश्वास वाटू लागले. स्वामी म्हणतात, बाळा, मी फक्त तुझ्या दुःखात नाही तर तुझ्या आनंदातही सामील होणार आहे. तू जेव्हा हसशील तेव्हा माझं मनही आनंदाने भरून येईल. तू जेव्हा प्रेमाने करशील प्रार्थना तेव्हा माझं उत्तर तुझ्या मनातल्या शांततेत मिळेल. आता दिवस उलटले आहेत. तुझ्या जीवनातली दिशा बदलली आहे. तुझ्या नशिबाची गाडी नवीन रुळावर येऊन धावू लागली आहे. आणि आता ती दिशा कुठली? ती आहे समाधान, समृद्धी आणि शांततेकडे जाणारी. हे सगळे एकूणच एकच ओळ उतरते. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी आहे ना. तू हो म्हणलास म्हणजे आता तुझं हृदय पूर्णपणे उघडलं आहे. स्वामी समर्थ आता पूर्णपणे तुझ्या आयुष्यात सक्रिय झाले आहेत. ते सांगतात, बाळा, तुझ्या जीवनातला अंधार आता संपला आहे. तो केवळ प्रकाश नव्हे तर माझ्या कृपापूर आहे. तो आता तुझ्या जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यात झळकणार आहे. स्वामींच्या शब्दांची एक खासियत असते, ती हळूवार असतात पण खोलवर भेटतात. आणि आता जे तू ऐकत आहेस ते तुझं नशीब बदलायला नक्कीच पुरेसं आहे. स्वामी सांगतात, तू जेव्हा डगमगू लागशील तेव्हा माझं नाव आठव. हे नाव तुला पुन्हा पुन्हा उभं करेल आणि तुला सांगेल, तू हरलेला नाहीस, तू तर माझा निवडलेला योद्धा आहेस. स्वामी समर्थ तुला जे देणार आहेत ते केवळ धन, संपत्ती किंवा यश नाही. ते तुला मन शांती, आत्मविश्वास आणि निखळ आनंद देणार आहे. कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हाच खरं यश येतं. आणि स्वामींचं वचन आहे, बाळा, मी तुझं मन शांत करणार, तुझं मन निर्मळ करणार आणि तुझं जीवन सुंदर करणार. कितीदा तुला वाटत असेल की माझ्यासाठी कोणी नाही, कोण समजून घेत नाही, सगळे फक्त माझी परीक्षा घेतात. पण आता लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुला समजून घेत आहेत. जे तुझ्या प्रत्येक अश्रूत सामील झाले आहेत ते तुझ्या प्रत्येक क्षणावर लक्षात ठेवून होते आणि आज त्या सगळ्यांचं उत्तर देत आहेत. बाळा, एकदाच नाही, मी 1000 वेळा येणार तुझ्या मदतीला.
फक्त तू मला हाक मार, मी धावून येईन. तुझं रडणं मला सहन होत नाही, म्हणून मी आता तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकणार आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी विशेष आहे, कारण ही जी बातमी येणार आहे ती तुझं भविष्य उजळवणार आहे. ही व्यक्ती जी येणार आहे ती फक्त आनंदाची बातमी घेऊन येणार नाही, तर तुझं मन गट धरून तुला पुढे नेणार आहे. तू अजून थोडासा संयम ठेव, थोडा विश्वास टिकव, कारण स्वामींनी एकदा जे ठरवलं ते चुकत नाही. ते उशीर करू शकतात पण विसरत नाही. बाळा, जिथे सर्व वाट बंद होतात तिथे मी वाट उघडतो, जिथे सगळे सोडून जातात तिथे मी हात धरतो, आणि जिथे तुला फक्त अश्रू दिसतात तिथे मी हसू फुलवतो. स्वामी तुला इतकं स्पष्ट सांगत आहेत की तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे. हे जे घडतंय ते केवळ शब्द नाही, तर माझ्या कृपेची चाहूल आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, ज्या आनंदाच्या बातमीची तू इतकी वाट बघत होतास ती आज फक्त एक पाऊल दूर आहे. कधी कधी त्या बातमीच्या आधी मी तुझं मन तयार करतो, म्हणूनच तुला वाटतं की थोडा वेळ लागतोय, पण हा वेळही माझ्याच नियमानुसार आहे. मी तुला थांबवतोय पण मागे नाही खेचत. मी तुला घडवतोय, कारण ज्या आनंदाची साठी तू पात्र आहेस ते तुला पूर्णपणे मिळावं असं मला वाटतं. तू जेव्हा रात्रभर झोपला नाहीस, तेव्हा प्रार्थना करत करत डोळे मिटले, तेव्हा स्वामी समर्थ ज्या शेजारती होते ते म्हणत होते, हा माझा भक्त आहे, माझा लेकरू आहे, माझ्या मातेप्रमाणे श्रद्धा ठेवून प्रार्थना करतंय, त्याचं उत्तर द्यायचं काम आता माझं आहे. बाळ, लोक तुला ओळखतात तुझ्या संघर्षासाठी, पण मी तुला ओळखतो तुझ्या श्रद्धेसाठी. लोक तुझ्या अश्रूंवर हसले असतील, पण मी तुझ्या प्रत्येक अश्रूतून एक आशीर्वाद निर्माण केला आहे. आजपासून तुला समजायला लागेल की ते अडथळे जे तुला थांबवत होते ते एकामागोमाग एक दूर होऊ लागले आहेत. लोक जे तुला नाकारत होते ते आता तुला स्वीकारू लागतील. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्या गोष्टीसाठी तू इतकी काळजी करत होता ती गोष्ट इतक्या सहजतेने तुझ्या हातात येईल. ही तुला वाटेल की खरंच आहे का? स्वामींचं हे प्रेम, हे वचन, ही कृपा, हे काही क्षणापुरतं नाही बाळा, हे आयुष्यभरासाठी आहे. कारण जेव्हा एखाद्या स्वामींचा आशीर्वाद मिळतो तेव्हा मागे वळून बघायची गरज लागत नाही. बाळा, मी फक्त तुझ्या यशात नाही, तर तुझ्या प्रत्येक प्रयत्नातही आहे. तू जेव्हा सुरुवात करतोस तेव्हा मी तुला शक्ती देतो, आणि जेव्हा तू थकत जातोस तेव्हा मी तुला उचलतो. आज फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थ काहीही करू शकतात, जे अशक्यलाही शक्य करतात. फक्त तू त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेव. पुढच्या वेळेस जेव्हा तू कोणत्याही निर्णयाच्या उंबरठ्यावर उभा राहशील तेव्हा आतल्या आवाजावर लक्ष ठेव. तो आवाज असेल, बाळा पुढे जा, मी आहे ना. स्वामी म्हणतात, बाळा मी तुला सोबत घेऊन चाललो, कारण तू आता थकला आहेस. तुझ्या पाठीवर मी हात ठेवला आहे, कारण आता तुला उभं राहायला बळ हवं आहे. आणि मी तुला समोर घेऊन चाललो आहे, कारण आता जग तुझी खरी ओळख पाहणार आहे. स्वामी समर्थांच्या वचनांनी आज एक वेगळीच ऊर्जा तुझ्यात भरली आहे. तू आता मागे नाही फिरणार, कारण जेव्हा देव स्वतः तुझ्या आयुष्याचं चाक फिरवतो तेव्हा त्यात विलंब होतो, पण अपयश कधीच होत नाही. स्वामी म्हणतात, आनंदाची बातमी येणारच, कारण ती मीच पाठवत आहे. ती बातमी तुझं नशीब बदलणार आहे, ती व्यक्ती तुला हसवणार आहे, आणि ती वेळ तुझ्या आयुष्याचा नवा प्रारंभ करणार आहे. स्वामींनी तुला कित्येक वेळा वाचवलं आहे. कधी तू अंधारात हरवला होतास, कधी दुःखाने ग्रासलेला होतास, पण स्वामींनी कधीही तुझा हात सोडला नाही. त्यांनी नेहमीच शांततेने पाठीवर हात ठेवून तुझं आयुष्य वळून टाकलं. आता वेळ आहे हे चमत्कार प्रत्यक्ष अनुभवायची, कारण स्वामी समर्थ म्हणतात, बाळा हेच ते क्षण आहेत याची तू रोज प्रार्थना करत होतास. मी आता ती प्रार्थना ऐकली आहे, आणि तीच उत्तरं मी तुझ्या स्वतःसाठी तुझ्या दारात घेऊन आलेलो आहे. कधी एखाद्या फोन कॉलमधून येईल, कधी एखाद्या ईमेलमधून येईल, कधी कोणाच्या तरी बोलण्यातून, कधी किंवा तुझ्या स्वप्नातच तुला दिशा देऊन जाईल. पण हे नक्की ते येणारच, कारण त्यामागे माझं वचन आहे, माझा आशीर्वाद आहे, आणि माझा प्रेम आहे. तू आता मागे वळून पाहू नकोस. तू ज्या गोष्टी गमावल्या त्या मी नव्याने देईन, दुप्पट, त्रिकूट आणि आशीर्वादांनी ओथंबून भरलेलं. फक्त तू चालत राहा, मी तुझ्या प्रत्येक पावलावर सावलीसारखं असेल. हे जीवन आता फक्त तुझं नाही बाळा, हे स्वामी समर्थांनी स्वतःच्या कृपेने नव्याने घडवलेलं आयुष्य आहे. आता यश तुला शोधून येईल, संधी दार ठोठावतील, आणि तुझं हसणं ते सगळ्यांना प्रेरणा देणारं ठरेल. बाळा, आता जे घडेल त्यावर तुलाच आश्चर्य वाटेल. तू म्हणशील, हे कसं शक्य झालं? पण लक्षात ठेव, जिथे तुझी ताकद संपते तिथून माझं सामर्थ्य सुरू होतं. तुझ्या आनंदाच्या बातमीची वाट पाहत होता ती आता फक्त काही पावलं दूर आहे,
कधी अचानक कोणाचा कॉल येईल, कोणाचं बोलणं तुझ्या कानावर येईल किंवा कोणीतरी तुझ्या घराच्या दारात उभं राहील आणि म्हणेल, हे तुझ्यासाठी आहे. तेव्हा तुझं मन गहिवर येईल आणि तू नतमस्तक होशील. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला कधीच एकटा सोडत नाही आणि पुढेही कधीच सोडणार नाही. तू कितीही अंधारात हरवला असला तरी माझं तेज तुला नेहमी वाटत दाखवत राहील. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या प्रत्येक क्षणावर नजर ठेवून आहे. तू कधी म्हणलास, स्वामी, माझ्या आयुष्यात काहीही उरलं नाही, तेव्हा स्वामी म्हणाले, बाळा, जे तुटलं आहे ते मी भरून काढीन, जे गेलं आहे त्याच्या दुप्पट देईन आणि आधी मी तुझं मन मजबूत करतोय, जेणेकरून तू जे मिळवशील त्याचं खऱ्या अर्थानं जपणं करू शकशील. आता तुझ्या जीवनातले दरवाजे एकामागोमाग एक उघडू लागले आहेत. लोक ज्यांनी तुला नाकारलं होतं तेच आता तुला विचारू लागतील, तू इतका बदललास कसा? आणि तू फक्त स्मित करून म्हणशील, स्वामी समर्थ आहेत ना माझ्यासोबत. स्वामींचा आशीर्वाद म्हणजे फक्त चमत्कार नव्हे, तर त्या चमत्कारामागचं शहाणपण, संयम आणि विश्वास देखील आहे. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येक क्षण हा संधी आहे, प्रत्येक अडचण ही शिकवण आहे आणि प्रत्येक प्रार्थना ही माझ्यापर्यंत पोहोचलेली पुकार आहे. आता जसं तू हे ऐकत बसला आहेस, तसंच एक दिवस तू हसत बसशील, कारण ती आनंदाची बातमी तुझ्या हातात असेल, तुझ्या चेहऱ्यावर समाधान असेल आणि तुझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे आनंदाचे असतील. स्वामी समर्थ तुला सांगत आहे, बाळा, ही सुरुवात आहे. मी तुझ्यासोबत आहे. माझ्या कृपेचं तेज आता तुझ्या आयुष्याला उजळवायला आलं आहे. बाळा, जेव्हा तू एकटा होतास, रडत होतास, तेव्हा मीच तुझं अश्रू पुसत होतो. आज मीच तुझ्या चेहऱ्यावर हास्य फुलवणार आहे. ते क्षण अगदी जवळ आली आहेत. तुझ्या आयुष्यातील एक व्यक्ती आनंदाची बातमी घेऊन येईल. ही व्यक्ती कोण असेल हे तुला अजून ठाऊक नाही, पण ती व्यक्ती स्वामींनी स्वतः पाठवलेली असेल. कधी जुना मित्र, कधी लांब राहिलेला नातेवाईक, कधी एखादा अनोळखी पण दिलारा देणारा माणूस, कोणीही होईल, पण त्याच्या हातात तुझ्या नशिबाची चावी असेल. स्वामी म्हणतात, बाळा, ज्यांना तू विचारलास त्यांना मी तुझ्यापर्यंत पोहोचवणार आहे. जे तुला दुरावले तेच आता तुझ्या जवळ येतील. जे तुझ्यावर विश्वास ठेवत नव्हते तेच आता तुला आदराने पाहतील. तुझ्या घरात जे शांततेचे वातावरण होतं ते आता प्रेमाने भरून जाईल. कुटुंबात जे ताणतणाव होते ते स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने संपतील. रोजचे वाद, अपयश, समाधान या सगळ्यांचा आता स्वामी समर्थांनी पूर्ण विराम दिला आहे. तू ही गोष्ट ऐकतोस मन लावून, कारण तुझा अंतरात्मा जाणते हा संदेश केवळ शब्द नाही, हे आहे स्वामी समर्थांचा आशीर्वाद, जो तुझ्या काळजात उतरतोय आणि आयुष्य बदलतोय. बाळा, मी तुला इतकं देणार आहे की तुला ते साठवायला वेळ लागेल, पण फक्त वचन दे, माझा विसर पडू देऊ नकोस. तुला जे हवं आहे, पैसा, यश, सुख, समाधान, ते सगळं तुला मिळणार आहे. पण त्याहून मोठं तुला शांत मन आणि मजबूत आत्मा मिळणार आहे, कारण स्वामींच्या छायेत राहणं हे खऱ्या अर्थाने मोठं वरदान आहे. स्वामींच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी तुला फक्त श्रद्धा हवी. ही श्रद्धा म्हणजे तुझं रक्षण, ही श्रद्धा म्हणजे तुझं भविष्य. बाळा, तू आता माझा आहेस. तुझ्या प्रत्येक प्रार्थना मी ऐकले आणि त्या प्रत्येक अश्रूंमागे मी आता एक हसू बांधून ठेवलं आहे. तेच हसू आता तुला दिसणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, अनेकदा तुला वाटलं की काहीच शिल्लक नाही, पण लक्षात ठेव, मी शिल्लक होतो, म्हणूनच आज तुझं आयुष्य नव्याने सुरू होणार आहे. ज्या व्यक्तीचा आज उल्लेख केला गेला ती एक अशी व्यक्ती असेल जे तुझ्या जीवनात एक नवा दरवाजा उघडेल. कदाचित तिच्या हातात तुझ्या आयुष्यातील एक मोठी संधी असेल. कधी नोकरीची बोलवणं, कधी एखादा प्रकल्प, कधी लग्नाची गोड बातमी, कधी हरवलेल्या नात्यांचं पुनर्मिलन. स्वामींची योजना नेहमी मोठी असते आणि ती वेळेसच प्रकट होते. आजच्या दिवसाला तू फक्त एक दिवस म्हणून बघू नकोस. हा दिवस आहे बदलाचा, सुरुवातीचा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा. ते सांगतात, बाळा, मी तुझ्यासाठी वेळ तयार केली आहे, तुझ्यासाठी लोक तयार केली आहेत. आता फक्त तू तयार राहा. घडामोडी घडत जातील आणि स्वामी समर्थ तुझ्या ऐश्वर्याला पराभव करणार नाही. ही केवळ की मनापासून विचार केल्यास माझं नशीब असंच आहे का? पण आज स्वामी समर्थ त्या विचारांना उत्तर देत आहेत. नशीब बदलायला एक वेळ लागत नाही, पण फक्त तुझा विश्वास हवा. स्वामी समर्थ तुमचं रूप फक्त मंदिरात नाही, ते प्रत्येक संकटात, प्रत्येक यशात, प्रत्येक अश्रूत आणि प्रत्येक हसण्यात सामावलेलं असतं. तू जेव्हा त्यांना हाक मारतोस तेव्हा ते हाकेला प्रतिसाद द्यायचं थांबत नाही. ते फक्त आनंद वेळेची वाट पाहतात. आणि बाळा, ती वेळ म्हणजे आताच. तुझी चूक झाली असेल, पाप झालं असेल किंवा काहीतरी, तू माझा आहेस म्हणून तू विसरून जा. तू सर्वस्व विश्वास ठेवला नाहीस तर मी तुझ्यावर ठेवतो. म्हणून आता जेव्हा तू आनंदाची बातमी येईल ती जेव्हा फक्त तुझ्या आयुष्यात येईल तेव्हा ओळख,
तो माझाच पाठवलेला संदेश आहे. जेव्हा डोळे उघडे ठेव, मन जागं ठेव आणि विश्वास अढळ ठेव, कारण तुझ्या जीवनाचं नवं पर्व सुरू झालं आहे. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या क्षणाची तू आतुरतेने वाट पाहत होतास तो क्षण आता फार दूर नाही. तुझ्या दारावर आनंदाचं उभा आहे आणि त्याच्यासोबत मी स्वतः आहे. तू जेव्हा अडचणींनी घेरलेला होतास तेव्हा तुला वाटलं हे सगळं कधीच संपलं, पण आता त्या प्रश्नांचं उत्तर स्वतः स्वामी देत आहेत. ते सांगतात, बाळा, जे तुला गमावलेलं वाटलं ते मी तुला परत देणारच, पण त्याच्या बरोबरीने मी तुला एक अशी उंची देणार आहे जिथे तुला स्वतःवरही अभिमान वाटेल. आता लक्ष दे, जी व्यक्ती तुझ्याकडे येणार आहे ती तुझ्या नशिबाच्या दरवाजावर प्रेमाने, विश्वासाने आणि शुभवार्तेने टकटक करत आहे. कधी ती व्यक्ती एखाद्याचं जुनं नातं असेल, कधी एखादी नवीन ओळख, पण तीच आगमन स्वामी समर्थांच्या कृपेनेच होणार आहे. बाळा, तुझ्या सहनशीलतेला आता फळ मिळणार आहे. तुझ्या अश्रूंमागे असलेली भक्ती मी पाहिली आहे. आता मी स्वतः तुला असताना पाहू इच्छितो. तू आजवर अनेकदा असण्याचं नाटक केलंस, पण आतून तुटलेला होतास. स्वामी ते सर्व जाणून होते. त्यांनी तुझं मन मौन ऐकलं आणि उदासी अनुभवली, आणि त्या क्षणापासून त्यांनी तुझं जीवन उजळण्याची तयारी केली होती. आजच्या दिवसात तू कोणाला तरी भेटशील किंवा कोणीतरी तुला भेटेल. ते क्षण असे असतील जिथे तुला वाटेल हे नक्कीच काहीतरी खास आहे. आणि बाळा, ते क्षण असतील स्वामी समर्थांच्या कृपेचे संकेत. बाळा, मी तुझं आयुष्य इतकं सुंदर करीन की तुला जुने दिवस स्वप्नासारखे वाटतील. तू म्हणशील, खरंच हे सगळं माझ्यासोबत घडतंय का? हो बाळा, हे सगळं घडणार आहे, कारण आता तुझं नाव स्वामी समर्थांच्या कृपेच्या यादीत आलं आहे. आजच्या दिवसाच्या अखेरीस काहीतरी छान घडेल. एक गोड बातमी, एक नवा विश्वास, एक सकारात्मक वळण, जे केवळ तुझ्या चेहऱ्यावर हास्य आणणार नाहीत, तर तुझ्या आत्म्यात नवा प्रकाश भरेल. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, वेळ आली आहे आता की तुझ्या आयुष्यात नुसते शब्द नव्हे तर अनुभव बोलतील. अशी एक गोड बातमी मिळेल की तुझं अंतःकरण थरथरून जाईल. तुझ्या मनात जेवढा गोंधळ होता तो आता शांतीत बदलणार आहे. या दिवशी संध्याकाळच्या वेळेस तू थोडा थकलेला असशील. कदाचित रोजचं तेच आयुष्य, तेच काम आणि मनात भरलेली निराशा घेऊन तू एकटाच बसलेला असशील. तेव्हाच अचानक फोन वाजेल, एक असा कॉल जो तू अपेक्षापेक्षाही केली नव्हती. कदाचित जुना मित्र, कदाचित एखादी कंपनीपूर्व ऑफर किंवा घराच्या कोणाकडून समाधानाची गोड बातमी, आणि तू एकटाच गहिवरशील. डोळ्यात पाणी येईल, पण त्यावेळी तू अश्रू आनंदात असतील, पण थरथरेल मन. आणि पहिल्यांदाच तू अगदी शांतपणे मनात म्हणशील, स्वामी, खरंच तुझं वचन खोटं नाही गेलं. बरं, आता जे काही सुरू होणार आहे ते फक्त तुझ्यासाठी आहे. ते तुझ्या वेदनेमधून गेलास आता आनंदाच्या पायघड्या घालणार आहेत. त्या व्यक्तीच्या आवाजात तुला आश्वासक वाटेल. तिचं बोलणं हे फक्त बातमी नसेल, तर ती एक संधी असेल ज्यामुळे तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू होईल. स्वामी तुला सांगत आहे, तू खूप सहन केलं आहेस. आता मी तुझ्या हृदयात गोड आठवणीचं सोनं भरते. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अंधार आता उजेडात बदलणार आहे. आजपासून काही गोष्टी हळूहळू बदलतील. संध्याकाळ शांत होईल, रात्रीची झोप गोड लागेल आणि सकाळी डोळे उघडताना मनात एकच वेगळाच उत्साह जाणवेल. कारण आता तुझं जीवन स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने चालणार आहे. आणि हे लक्षात ठेव, ही फक्त सुरुवात आहे. समृद्धीचा, प्रेमाचा, समाधानाचा आणि यशाचा हा जो प्रवास आहे तो तुला थांबवायची गरज नाही, अशी वाट दाखवणार आहे. बा, जे काही मी तुझ्यासाठी ठरवलं आहे ते तुला मिळणारच. आणि जेव्हा मिळेल तेव्हा तू पुन्हा माझ्याकडे पाहून म्हणशील, स्वामी, खरंच तुला कमाल केली. स्वामी म्हणतात, आज तुझ्या आयुष्यात एक व्यक्ती आनंदाची बातमी घेऊन येणार. त्या क्षणाने तुझं संपूर्ण जीवन बदलणार आहे. ती व्यक्ती कदाचित तुझ्या ओळखीची असेल किंवा एखादी नवीन ओळख असेल, पण तिचं येणं हे केवळ योगायोग नसून स्वामींच्या इच्छेचा एक भाग असेल. त्या व्यक्तीच्या ओठावर असलेली गोड बातमी तुझ्या काळजातील चिंता एक क्षणात विसरायला लावेल. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला कुठूनही हरवू देणार नाही. मी तुला परत उभं करणार आहे, आणि त्यासाठी मी ही व्यक्ती तुझ्या आयुष्यात पाठवतो आहे. तुझं मन कधी कधी म्हणत असेल की मी इतकी मेहनत घेतोय पण काहीच का घडत नाही. पण बाळा, स्वामींना तुझ्या सगळ्या विचारांची जाणीव आहे. ते सांगतात, प्रत्येक आसू मी पाहिले, प्रत्येक प्रार्थना मी ऐकली, आणि आता मी तुझ्या आयुष्यात असा बदल घडवणार आहे की तुला स्वतःवरही विश्वास बसणार नाही. आज तू जिथं अडकला आहेस तिथून तुला बाहेर काढायला जी व्यक्ती येणार आहे ती फक्त गोड बातमीच घेऊन येणार नाही, तर तुझ्या आयुष्यात एक नवीन प्रकाश घेऊन येणार आहे. स्वामी समर्थांचं वचन फुकट जात नाही. ते जे म्हणतात ते घडतात. तर त्या क्षणात एक व्यक्तीचं येणं तुझ्या जीवनाला एक नवीन दिशा देईल. कदाचित ती व्यक्ती
तुझा आत्मविश्वास वाढेल किंवा तुझ्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर करण्यात मार्गदर्शन करेल व एका नव्या संधीचं दार उघडेल. स्वामी म्हणतात, बाळा, तुझी परीक्षा आता संपली आहे. आता तुझं जीवन एका गोड बातमीच्या स्पर्शाने पुन्हा जिवंत होणार आहे. या व्यक्तीच्या आगमनानंतर तुझ्या बोलण्यात बदल दिसेल, तुझ्या डोळ्यात पुन्हा चमक दिसेल आणि तुझ्या पावलांमध्ये पुन्हा आत्मविश्वास येईल. तुझ्या आयुष्याला एक नवा सूर, एक नवा राग, एक नवीन दिशा मिळेल. ही गोष्ट तुला बाहेरून समजणार नाही, तर तू आतून जाणवेल. कारण हे सगळं घडणारं आहे स्वामी समर्थांच्या इच्छेने, त्यांच्या आदेशाने, त्यांच्या कृपाप्राप्त भक्तासाठी. बाळा, आजपासून तू एक नवा प्रवास सुरू करतोयस आणि जीवनात आनंद, समाधान, शांती, प्रेम आणि आर्थिक समृद्धीचं वादळ घेऊन मी स्वतः पाठवत आहे. एक अशी व्यक्ती जिचं येणं म्हणजे माझं पाठिंबा देणं. आज ही आनंदाची बातमी तुझ्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येईल. ही केवळ एक घडामोड नाही, तर स्वामींच्या आशीर्वादाचा एक ठोस पुरावा आहे. बराच काळ तू संयम बाळगला, वाट पाहिली, दिवसेंदिवस आशेवर जगत राहिलास. आज त्या वाट पाहण्याला उत्तर मिळणार आहे. ही व्यक्ती जेव्हा तुझ्या समोर येईल तेव्हा तुला क्षणभर विश्वासही बसणार नाही की एवढा मोठा चमत्कार घडते. पण स्वामी म्हणतात, बाळा, हा चमत्कार नाही, ही माझी वेळेवर केलेली कृपा आहे. तू आजपर्यंत ज्या गोष्टीसाठी धडपडत होतास त्या आता सहजगत्या घडू लागतील. कारण स्वामींनी पाठवलेली ती व्यक्ती केवळ आनंदाची बातमी घेऊन येणार नाही, तर तुझ्या भविष्यही उघडवून दाखवणार आहे. ही संधी असेल, कधी न मिळालेली दिलेली ही बातमी तुझ्या आत्मविश्वासाला परत जागवेल. तू परत जिद्दीने उभा राहशील आणि त्या क्षणी तुला जाणवेल की खरंच स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे. तुझा अपमान करणाऱ्यांना आता उत्तर साक्षात नियती देणार आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. आज जी बातमी तुझ्यापर्यंत येणार आहे ती तुझ्या नशिबाचं दार उघडणारी ठरणार आहे. कधी वाटत होतं ना की हे केवळ सगळं काही थांबलेलं का? आता हे थांबणारच नाही, तर तुझ्या आयुष्यात पुढच्या यशाची नवीन वाट सुरू होणार आहे. तुला जे हवं होतं ते आता जवळ येणार आहे. इतकं जवळ की तुला ते स्पर्शही करणार होईल. तू ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत होतास त्या आता कृतीत उतरू लागतील. आर्थिक अडचणी दूर होतील. तुझ्या मनात प्रार्थना शांतता बसेल. घरामध्ये समाधान आणि हास्य नांदेल. कारण ही व्यक्ती फक्त शब्द घेऊन नाही येणार, ती कृती आणि बदल घेऊन येणार आहे. आणि हे सगळं इतक्या सहजतेने घडेल की तुला प्रत्येक टप्प्यावर स्वामींची उपस्थिती जाणवेल. तुझ्या डोळ्यांदेखील आयुष्याचे रूपांतर घडताना तू अनुभवशील. हे यश तुझं आहे, कारण तू सहन केलं आहेस. आता तुझ्या कष्टांचं फळ मिळालंच पाहिजे आणि ते मी स्वतः देणार आहे. ही व्यक्ती तुझ्या जीवनाचा मार्गदर्शक ठरेल, त्याच्यामुळे तुला दिशा मिळेल आणि त्या दिशेने त्या चालताना स्वामी समर्थ स्वतः तुझ्या पाठीशी उभे राहतील. आजचा दिवस वेगळा आहे बाळा, कारण आजपासून तुझं नशीब पुन्हा चमकणार आहे. बाळा, आजपासून तुझ्या जीवनातला काळोख हळूहळू नाहीसा होईल. जसा सूर्य हळूहळू पूर्वेकडे उगवतो तसाच तुझ्या नशिबाचा दिवस आता उगम पावणार आहे. ती व्यक्ती जी आज तुला भेटणार आहे किंवा संपर्क करणार आहे ती काहीतरी असं सांगेल की तुला त्यामुळे मनात एक अचानक आशेचा किरण चमकेल. तुला वाटेल हे खरंच घडतंय का? पण बाळा, हे घडणार आहे. कारण ती गोड बातमी फक्त एक संदेश नसेल, ती स्वामींच्या कृपेचं प्रत्यक्ष स्वरूप असेल. तू आतापर्यंत जेव्हा तू अश्रू डाळलेस, तेव्हा वाट पाहिलीस आणि तेव्हा स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केलास, या प्रत्येक क्षणाचं उत्तर आज तुला मिळणार आहे. स्वामी म्हणतात, तुला धीर वाया गेला नाही, या तुझं संयमाचं फळ मी स्वतः देतोय. ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात अशी वेळ घेऊन येईल जिथे तू जुनं सगळं विसरून नवीन सुरू स्वप्न बघायला लागशील. आणि त्या स्वप्नांमध्ये घाबरायचं काहीच कारण नसेल, कारण आता या प्रत्येक स्वप्नांमागे स्वामींची ताकद उभी असेल. कधी वाटेल की ही व्यक्ती फक्त एक सामान्य ओळख आहे, पण जसे जसे दिवस पुढे सरतील तुला जाणवेल की तीच येणं हे नियतीचं योजना होती. कदाचित ती एक नवा व्यावसायिक प्रस्ताव असेल, कदाचित तुझ्या कौटुंबिक आयुष्यात एक मोठा बदल घडवणारी व्यक्ती असेल किंवा तुझ्या करिअरमध्ये एखादी संधी. पण त्या प्रत्येक गोष्टीमागे स्वामींची नजर आणि आशीर्वाद असेल. ते म्हणजे बाळा, तुझं आयुष्य मी स्वतः उभं करत आहे. आता प्रत्येक क्षण तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करेल. आज जेव्हा दिवस संपले आणि तू एकटाच शांत बसलेला असशील तेव्हा मनात विचार येईल, आज काहीतरी वेगळं घडेल. आणि त्याच क्षणी तुझ्या हृदयातून स्वामी समर्थांचं नाव आपोआप निघेल. कारण तुझं अंतःकरण जाणेल की हे सगळं त्यांच्या इच्छेने घडलंय. जेव्हा ही व्यक्ती काहीही बोलेल तेव्हा काहीतरी असं जाईल, तेव्हा तुला वाईट व्हायले आणि तेव्हा हे सगळं माझ्या भल्यासाठी घडते. आणि हे जाणवणं म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाचं खऱ्या अर्थाने फळ. तुझ्या जीवनात जेव्हा योग्य वेळ येते
तेव्हा मी स्वतः त्या वेळी योग्य व्यक्तीला तुझ्या समोर आणतो. आज ती वेळ आली आहे, जिची वाट पाहत तू इतके दिवस तग धरलास. तिची आशा मनात ठेवून रोज देवासमोर डोळे मिटून प्रार्थना केलीस. ती वेळ आज प्रत्यक्ष रूप घेऊन तुझ्या आयुष्यात येणार आहे आणि यावेळेस नशिबाने तुझा हात धरलेला असेल. त्यामागे माझीच योजना असेल. कारण बाळा, मी जे काही करतो ते नेहमी तुझ्या कल्याणासाठीच असतं. ती व्यक्ती तुला केवळ एखादी संधी घेऊन देणार नाही, तर तुझा आत्मविश्वास परत जागवेल. तिच्या शब्दांमध्ये अशी ऊर्जा असेल की तुझ्या मनातली भीती, गोंधळ आणि निराशा पळून जाईल. स्वामी म्हणतात, मी पाठवलेली प्रत्येक व्यक्ती तुझ्या जीवनात काहीतरी मोठं आणि चांगलं घडवण्यासाठीच येते. कदाचित तुझ्या जुन्या आठवणीवर ही बातमी नवीन प्रेरणाची, नवीन उमेदाची रंगीबेरंगी आठवण ठेवून जाईल आणि तेव्हाच तुला जाणवेल, हे केवळ माणूस नाही, ही तर स्वामींची कृपा आहे. तुझ्या आजूबाजूच्या लोकांनाही हा बदल दिसेल. तुझ्या चेहऱ्यावर चेहरा उजळेल, चालण्यात आत्मविश्वास येईल, बोलण्यात नवचैतन्य भरेल आणि तेव्हा तू लोक विचारतील, अरे, एवढा आनंद अचानक कुठून मिळाला? तेव्हा तू फक्त मनातल्या मनात म्हणशील आणि हसशील, हे सगळं माझे स्वामी समर्थ करतायत. कारण हा बदल अचानक नाही, तो खूप मोठ्या संयम, श्रद्धा आणि प्रतीक्षेनंतर मिळणार आहे आणि त्यामुळेच त्यांचं मूल्यही तुला अधिक जाणवेल. ही व्यक्ती तुझ्या जीवनात एक प्रकाशाच्या रूपात आली आहे. तिला मीच पाठवलं आहे, कारण तुझ्या आयुष्यात अंधार फार झाला, आता प्रकाशाची वेळ आली आहे. ती व्यक्ती कधीकधी एक साधी कल्पनाही देऊनही तुझ्या जीवनात क्रांती घडवेल. कधीकधी ती केवळ तुला एक दिशा दाखवेल, पण त्याच दिशेने चालल्यावर तुझं संपूर्ण भविष्य उजळून निघेल. हे घडेल कारण या गोष्टीमागे कोणतीही योजना आहे ते फक्त स्वामी समर्थ जाणतात. जेव्हा मी तुझ्या दाराशी गोड बातमी पाठवतो, तेव्हा तुझं नशीब नव्याने फुलायला सुरू करतं. आज जी व्यक्ती तुझ्या जीवनात येणार आहे, ती तुला केवळ आनंदाची बातमी देणार नाही, तर तुझ्या आतल्या आशेच्या ठिकाणांनाही पुन्हा पेटवून जाईल. आता ती तुझं मन जिंकून घेईल. तुझ्या चेहऱ्यावर वर्षानुवर्षे हसू येईल आणि तू एक क्षण थांबून विचार करशील, हे सगळं खरंच माझ्यासोबत घडतंय. हो बाळा, हे खरंच घडतंय, कारण ही वेळ आता फक्त तुझीच आहे. तुला जी बातमी मिळणार आहे ती तुझ्या वाटेला आलेल्या सगळ्या दुःखांचा शेवट ठरेल. कदाचित ती नोकरीची संधी असेल, एखाद्या मोठ्या व्यक्तीची शिफारस किंवा हरवलेली नाती पुन्हा जुळण्याची शक्यता. पण ती केवळ म्हणजे फक्त यशाची सुरुवात आहे. कारण स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा मी तुझ्या जीवनात चमत्कार घडवतो तेव्हा तो छोटा नसतो, मी तुझे भाग्यच बदलून टाकतो. त्यामुळे ही एक घटना नाही, तर संपूर्ण आयुष्य घडवणारी गोष्ट आहे. आज जेव्हा ती व्यक्ती तुझ्याशी संवाद साधेल, तेव्हा तुझं अंतःकरण हेच सांगेल की ही केवळ यश आहे, विशेष आहे आणि हे विशेषपण स्वामींच्या कृपेमुळेच आहे. बऱ्याच वेळा आपण जीवनात येणाऱ्या संधी ओळखू शकत नाही, पण स्वामी म्हणतात, यावेळेस मी तुला स्पष्टपणे दिशा दाखवणार आहे. ही व्यक्ती तुझ्या मार्गदर्शनासाठीच आली आहे, त्यामुळे तिच्याकडे लक्षपूर्वक पहा. तिच्या शब्दांमध्ये देवाचा संदेश आहे, त्यांच्या डोळ्यांमध्ये तुझ्या भविष्याचं प्रतिबिंब आहे. स्वामी समर्थ तुझं रक्षण करत आहे आणि ही गोड बातमी म्हणजे त्यांच्या कृपेचा पहिला थेंब आहे. तो थेंब आता साचत जाईल आणि एक दिवस तुझ्या आयुष्यात समृद्धीचा पाऊस पडेल. तुझे हरवलेलं होतं, ते तुटलेलं होतं, ते सगळं पुन्हा मिळेल आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी स्वामींचं प्रेम, त्यांची कृपा आणि तुझ्यावर असलेल्या यांची विश्वासाची नजर असेल. ते म्हणतात, बाळा, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, आता तू उत्तर देण्याची वेळ आली आहे. आता तुझं आयुष्य स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनात एका नवीन वळणावर येऊन पोहोचलेलं आहे. त्या व्यक्तीची भेट, त्या बातमीची येणं आणि त्या क्षणाचं तुझ्या मनाशी जुळणं, हे सगळं काही योगायोग नाही, हे सगळं त्या अदृश्य हातांचं काम आहे, जो नेहमी तुझ्या मागे आहे. आणि बाळा, हा हात म्हणजे स्वामी समर्थ. आता तुझ्या प्रत्येक दिवसात आश्चर्य, चमत्कार आणि आशीर्वाद असणार आहे. जेव्हा मी तुझ्या आयुष्यात आनंदाची बातमी पाठवतो, तेव्हा तिच्या मागे फक्त शब्द नसतात, तर ती बातमी येऊन येते नवे मार्ग, नवीन संधी आणि भरभरून समाधान. आज तू ज्या व्यक्तीला भेटणार आहेस, ती केवळ एक दूत आहे. माझ्या आदेशाने आलेल्या तुझ्या डोळ्यातली आशा मी पाहिली आहे, तुझ्या मनातील प्रार्थना मी ऐकली आहे आणि म्हणूनच आजचा दिवस मी खास करून तुझ्यासाठी सजवलेला आहे. ती व्यक्ती तुझ्या अडथळ्यांवर मार्ग दाखवेल आणि तुझ्या मनात नवीन उमेद निर्माण करेल. कधीकधी जीवनात इतकं एकटे वाटायचं लागतं की आपल्याला कोणीतरी समजून घेईल, अशी एक व्यक्ती हवी असते. स्वामी सांगतात, ही व्यक्ती तुझ्या जीवनात फक्त काही क्षणासाठी आली नाही, ती तुझ्या अंतरात्म्याला स्पर्श करण्यासाठी आली. तिच्या बोलण्यात, तिच्या दृष्टिकोनात, तिच्या सच्चेपणात आणि विश्वास दिसेल. आजचा दिवस विश्वासामुळे तू पुन्हा एकदा स्वतःवर आणि भविष्यावर श्रद्धा ठेवायला शिकशील.
हे आहे स्वामींचं अदृश्य वरदान, जे तुझ्या मनात नवा आत्मविश्वास रोवणार आहे. आजपासून तू अनुभवशील की ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य होऊ लागल्या आहेत. दरवाजे उघडू लागले आहेत, अडथळे बाजूला सरकू लागले आहेत आणि आपोआपच योग्य माणसं तुझ्या जवळ येऊ लागली आहे. हे सगळं केवळ योगायोग नाही बाळा, हे माझं काम आहे, असं स्वामी स्पष्ट सांगतात. जेव्हा जीवनातील वळण गोंधळात नेतात तेव्हा माझी कृपा तुझं मार्गदर्शन करते आणि आजच्या दिवसापासून प्रत्येक दिवशी तुला माझी उपस्थिती अधिकाधिक जाणवत जाईल. तुला मिळणारी ही आनंदाची बातमी तुझं जग बदलून टाकेल. ही संधी, ही व्यक्ती, हे क्षण तुझ्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू करतील. आज तू जितका साधा आहेस तितकाच लवकरच तुला लोक मोठं करतील, यशस्वी, समाधानी म्हणतील. कारण ही कृपा एकदा चालू झाली की ती अडकत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असतो तेव्हा सारा विश्वही तुझ्या यशासाठी हातभार लावतो. आता तुझं नशीब चालू झालं आहे. जेव्हा तू आशेचा दरवाजा बंद करून बसतोस तेव्हा मी एक खिडकी उघडतो आणि तिथून आनंद, संधी आणि चमत्कार तुझ्या जीवनात अलगद उतरतात. आज तुझ्या आयुष्यात आलेली ती व्यक्ती हीच माझ्या कृपेची खिडकी आहे. तिला कमी लेखू नकोस, कारण ती केवळ एक माणूस नसून माझ्या इच्छेचं एक माध्यम आहे. तिच्या हातून जे काही होईल ते तुझ्या कल्याणासाठीच होईल. तिचं एखादं वाक्य, एखादी कल्पना, कदाचित एखादा निर्णय तो तुझं भविष्य उजळवणारा ठरेल. बरं, आजपासून तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तुला एक वेगळी शांती देतील. ज्या गोष्टी आधी गोंधळल्यासारख्या वाटत होत्या त्या आता स्पष्ट दिसू लागतील. स्वामी समर्थ सांगतात, जी वेळ तू वाट पाहत होतास ती वेळ आता आली आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण तुला एखादी गोड बातमी देत राहील आणि तेव्हा तुला जाणवेल की जसं एखाद्या झाडाला अचानक फूल यायला लागतात तसंच तुझं आयुष्य फुलायला लागलं आहे. माझ्या कृपेने, माझ्या आशीर्वादाने ती व्यक्ती तुझं मन समजून घेईल आणि तुझी खरी गरज काय आहे ते तिला समजत आहे, सहज कळेल. अशा लोकांचं आयुष्य येणं हे नशिबाचं होतं. ती केवळ एक आनंदाची बातमी घेऊन येणार नाही, तर ती तुझ्या जीवनात स्थायिक समाधान, स्थिरता आणि शांती घेऊन येईल. तिने दिलेली ती बातमी कदाचित तुला आर्थिकदृष्ट्या उभं करेल किंवा एखादं जुने नातं पुन्हा जोडेल. पण बाळा, त्या गोष्टीमध्ये स्वामींची योजना असेल, ती तुझ्यासाठी पाठीशी कायम उभी आहे. बाळा, तुझं आयुष्य आता थांबणार नाही, उलट ते वेगाने पुढे सरकणार आहे. जेव्हा तू तुझ्या आतल्या आवाजाला ऐकशील जेव्हा तुला जाणवेल की त्या आवाजामध्ये माझंच अस्तित्व आहे. त्या व्यक्तीच्या बोलण्यातही तुला माझे संकेत दिसतील आणि हा संकेत तुला मोठे यश देईल, अशी संधी देईल की जिथे तू स्वप्नातही पाहिली नसेल. आता तुझं चालणं थांबू नको, कारण मार्ग स्वामींनी तयार केलेला आहे आणि चालणार आहेस तू. आजचा दिवस तुझ्या जीवनाचा वळणबिंदू आहे. गोड बातमी, ही व्यक्ती, हा क्षण, हा केवळ एकत्र येऊन तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करत आहेत. या शंका नाहीत की पुढे अजून संधी येतील, अजून लोक भेटतील. पण आजची ही भेट, ही सुरुवात, हिचा अर्थ खूप खोल आहे. कारण ही सुरुवात स्वामी समर्थांनी स्वतः तुझ्यासाठी निवडलेली आहे. आता प्रत्येक दिवस त्यांच्या आशीर्वादाने फुलत जाईल. बाळा, तुझ्या वाटेला जेव्हा दुःख आले तेव्हा तू सगळं गप्प सहन केलंस. आता जेव्हा सुख येते तेव्हा ते सुद्धा मन लावून स्वीकार. आज जी व्यक्ती तुझ्या आयुष्यात आनंदाची बातमी घेऊन आली आहे ती तुझ्या काळजाच्या कप्प्यात एक नवीन आशा जागवणार आहे. हे नुसतं ऐकायला गोड वाटत नाही, तर ते प्रत्यक्ष घडणारे सत्य आहे. स्वामींच्या कृपेने ती व्यक्ती एक नवा मार्ग, एक नवीन दृष्टिकोन घेऊन आली आहे आणि तिच्यासोबतचा तुझ्या जीवनात सुरुवात होणार आहे एक नव्या पर्वाची. त्या व्यक्तीची एक भेट ज्या चेहऱ्यावर वर्षानंतर हास्य आणू शकते. तिचं एक वाक्य तुला तुझ्या शक्तीची आठवण करून देऊ शकते. बाळा, तुला वाटायचं की आता काही उरलेलं नाही, पण स्वामी म्हणतात, मी जेव्हा काही घेतो तेव्हा त्याच्या दुप्पट देण्यासाठी येतो. आज तुझ्या हातात जे काही येणार आहे ते फक्त बातमीचं नाही, तर भविष्याची गुरुकिल्ली आहे. तू ज्याला फक्त योगायोग समजतोस तो माझा संघटित चमत्कार आहे, असं समज. स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्ताच्या मागे उभे राहतात. पण जेव्हा भक्त कसतो, थकतो, तुटतो तेव्हा ते स्वतः पुढे येतात आणि आजच्या या भेटीसाठी त्यांच्याच हातात आहे. ती व्यक्ती तुझ्यावर विश्वास टाकेल, तुला समजून घेईल, तुला एक नवीन ओळख देईल. पण अनेक वेळा आयुष्यात फक्त एक चांगली साथ, एक समजून घेणारी नजर आणि एक संधी इतकंच पुरेसं असतं संपूर्ण नशीब बदलायला. आणि एक स्वामी सांगतात, म्हणून मी तुझ्या आयुष्यात ती तिन्ही एकत्र पाठवलेली आहे. आजपासून तुझ्या जीवनात नव्या शक्यता उगम पावणार आहेत. जिथे तू अपयश पाहिलं तिथे आता यश उमलणार आहे. जिथे नात्यांमध्ये ताण होता तिथे समजूत येणार आहे.
जिथे तुला अंधार वाटायचा तिथे आता प्रकाश दिसणार आहे. आणि हे सगळं फक्त त्या एका व्यक्तीच्या आगमनाने घडणार आहे. कारण स्वामी समर्थ सांगतात, मी तुला आनंद देतो तेव्हा तो अपूर्ण नाही तर भरभरून देतो. आज तुझ्या पदरात जी बातमी पडते आहे ती तुझ्या आयुष्याला सुंदरतेने व्यापून टाकणार आहे. बाळा, ज्यावेळी तुला वाटत की सर्व काही संपलं आहे, नेमकं त्याच क्षणी मी एक नवा आरंभ घडवतो. आणि आज तो आरंभ तुझ्या आयुष्यात सुरू झालेला आहे. या व्यक्तीच्या येण्याने तुझ्या हृदयात आनंदाचे स्पंदन निर्माण झाले आहे. त्याच्या हातून अशी कृती होणार आहे, याचा परिणाम तुझ्या जीवनात मोठा बदल घडवून आणणार आहे. तू त्या गोष्टींना लहान समजून दुर्लक्ष करू नकोस, कारण मोठे चमत्कार नेहमी लहान वाटणाऱ्या प्रसंगाच्या आड लपलेले असतात. ही व्यक्ती फक्त शुभ बातमी घेऊन येत नाही, एक प्रकारची दिशा घेऊन येते. तिच्या शब्दांमध्ये, कृतींमध्ये आणि हसण्यातही तुला एक विशेष प्रेरणा मिळेल. कधीकधी देव एखाद्या व्यक्तीकडून आपलं मार्गदर्शन पाठवतो. स्वामी समर्थ सांगतात, जी व्यक्ती आज तुला भेटते आहे ती माझ्या इच्छेने पाठवलेली आहे. तिच्या संवादातून तुला मार्गदर्शन मिळेल आणि तुझ्या मनात गोंधळ निर्माण करणाऱ्या प्रश्नांची उत्तरं स्वतःहून उलगडत जातील. आजपासून तुझं मन शांत होईल. चिंता, भीती आणि भविष्याची अनिश्चितता यावर तू विजय मिळवशील. ही बातमी केवळ एका दिवसाची घटना नाही, तर ही एक अशी साखळी आहे जिच्यामधून तुला एकामागून एक आनंदाचे क्षण गुंफले गेले आहेत. बाळा, तुला वाटेल की किती सहज सगळे घडते, पण हे सहज घडते कारण मागे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा डोंब आहे. त्यांच्या इच्छेविना एक पानही हालत नाही. आणि हे तर तुझ्या जीवनात आलेले एक वरदानच आहे. जेव्हा तू आनंद देण्याच्या लायकीचा होतोस तेव्हाच मी तुला आनंद देतो. तू खूप सहन केलं आहेस, खूप दिलं आहेस, खूप गमावलं आहेस आणि आता वेळ आली आहे तुला मिळण्याची. आणि ही सुरुवात आहे त्या चमत्काराची जिथून तुझं नशीब पूर्णपणे बदलणार आहे. पैशाची चिंता, नात्यांमधला दुरावा, आरोग्याच्या अडचणी सगळं मागे पडेल आणि नव्या उजेडात तुझं आयुष्य जळावून निघेल. ही व्यक्ती, ही भेट स्वामींनी पाठवलेली एक भेटवस्तूच आहे. जेव्हा आकाश ढगांनी झाकलं जातं तेव्हा पाऊस येतोच, पण त्यानंतर सूर्यही उजळ होतो. त्यामुळे आज तुझ्या जीवनात जो प्रकाश दिसतोय तो फक्त त्या बातमीचा परिणाम नाही, तर स्वामींच्या कृपेचा परिणाम आहे. तू कित्येक वर्षे संयम ठेवून वाट पाहिली आहेस. आज ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात आली आहे. ती तुझ्या कष्टांना उत्तर देणारी आहे. ती व्यक्ती तुला केवळ एक गोड बातमी देऊन जाणार नाही, तर तुझ्या जीवनात कायमस्वरूपी आनंद देणाऱ्या प्रवासाची सुरुवात घडवणार आहे. तिच्याशी झालेला संवाद, तिनं दिलेला आश्वासक वाक्य, तिच्या डोळ्यांमधली विश्वासक झलक, हे सगळं तुझ्या आत्म्याला स्पर्शून गेले. ही केवळ योगायोग नाही. स्वामी समर्थ सांगतात, ज्यावेळी तू गोंधळात असतोस त्यावेळी मी कोणाला तरी तुझ्या मदतीस पाठवतो आणि तीच मदत तुझ्यापर्यंत आज पोहोचली आहे. आज तुला फक्त त्या संदेशावर, त्या व्यक्तीवर आणि त्यामागे असलेल्या स्वामींच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. बाळ, अनेकदा आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी येतात, पण आपण आपल्या भूतकाळाच्या आठवणीमध्ये अडकून त्या संधी गमावतो. पण आता असं होऊ देऊ नकोस. स्वामी सांगतात, तुझ्या हातात घेतलेली संधी ही माझी कृपा आहे, म्हणून ती संधी ओळख, तिचं स्वागत कर आणि तिला तुझ्या आयुष्याचा भाग बनव. कारण ही केवळ परत येणार नाही आणि ही व्यक्तीही तुझं आयुष्य नव्याने फुलवणार आहे. ही बातमी केवळ तुझ्याच आयुष्यात बदल घडवणार नाही, तर ती व्यक्ती तुझ्या जवळच्या लोकांच्याही आयुष्यात आनंद घेऊन येईल. जणू काही काळाने हरवलेली आशा पुन्हा नव्याने परत आणली जाईल. असं वाटेल घरात शांतता, हसऱ्या चेहऱ्यांची उब आणि समाधानाची जाणीव निर्माण होईल. स्वामी समर्थ म्हणतात, मी जिथे प्रेमाचा बी रोवतो तिथेच आशीर्वादांची झाड उगम पावतात. ही व्यक्ती आणि तिचा दिलेला संदेश ही बी आहे, ज्यांचं फळ तुला रोज अनुभवायला मिळणार आहे. बाळा, मी तुला अंधारात सोडणार नाही, कारण माझ्या दृष्टीने तू कायम माझा निवडलेला आहेस, माझा भक्त आहेस. आज ज्या बातमीने तुझ्या मनाच्या आनंदाची लाट उसळली आहे ती फक्त एका क्षणापुरती नाही, तर ती तुझ्या भविष्याच्या दारावर झालेली टकटक आहे. आतापर्यंत तू जे गमावलं, ते सहन केलं, ते सगळं आता एका मागोमाग एक भरून येणार आहे. कारण स्वामींच्या नियोजनात उशीर असू शकतो, पण अन्याय कधीच नसतो. त्यांनी ठरवलंय की आता तुझ्या वाटेला केवळ शांती, समाधान आणि समृद्धी यावं. ही व्यक्ती जी आनंदाची बातमी घेऊन आली आहे, तिचं येणं स्वामी समर्थांची आधीच लिहून ठेवलेलं आहे. आणि आता तिचं तुझ्या आयुष्यात येणं म्हणजे केवळ एक संवाद नाही, तर एक वचन आहे. एक नवीन पर्व सुरू होण्याचं तिचं बोलणं, तिनं दिलेलं आश्वासन, तिच्या डोळ्यातील आत्मीयता, या सगळ्या गोष्टी तुला आतून जागवत आहेत. तुला वाटेल हे खरंच घडतंय का? पण हो, हे खरंच घडतंय आणि ते स्वामींच्या इच्छेनेच. तुझं नशीब मी माझ्या हाताने लिहिलंय
आणि ते कधीच तुझ्या विरुद्ध जाऊ शकत नाही. म्हणून जेव्हा ही आनंदाची बातमी तुझ्या कानावर आली तेव्हा ती फक्त एक माहिती नव्हती, ती एक संकेत होती. संकेत होता की ती तुझ्या वेगळ्या दिशेने जात आहे. संकटाच्या ओढ्यातून बाहेर पडून आता तू स्थैर्याकडे, यशाकडे आणि सुखाकडे वाटचाल करतो आहेस. आणि यासाठी तुला मोठ्या गोष्टी करायच्या नाहीत, फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. ही बातमी तुझ्या जीवनात फक्त आर्थिक भरभराट घेऊन येणार नाही, तर ती तुला भावनिक शांततेचा, नात्यांमधील गोडव्याचा आणि सामाजिक सन्मानाचा अनुभवही देईल. जिथे तुला दुर्लक्षित केलं गेलं तिथे तुला आता मान मिळेल. जिथे तू हरवलास तिथे आता तू जिंकशील. कारण स्वामी समर्थ सांगतात, जेव्हा तू स्वतः तुला पुढे नेतो तेव्हा तू जगातील कोणतीही ताकद तुला रोखू शकत नाही. बाळा, जेव्हा तू हसणं विसरतोस तेव्हा मी तुला हसायचं कारण देतो. आणि आज ती आनंदाची बातमी तुझ्या आयुष्यात आली आहे, तीच ते हास्याचं कारण आहे. किती दिवसांपासून तुझ्या ओठांवर खोटी हसू होतं, मनात घालमेल, डोक्यात चिंता आणि हृदयात खिन्नता होती. पण आज स्वामींनी तुझ्या आयुष्याच्या ज्या ओझ्याला हलकं केलं आहे, ही बातमी म्हणजे फक्त एक शुभ बातमी नाही, हे तुझ्या काळजाला झालेला गूढ उपचार आहे. ती व्यक्ती, ती वेळ, ती वाक्य, हे सगळं काही एक प्रकारचा आशीर्वाद आहे. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.